कुलस्वामिनी माता तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो। फुले शाहू आंबेडकर तसंच वसंत विचारधारा याला नमन करतो। महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील तसेच बंजारा समाजातील सुपुत्र हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांना नमन करतो। जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना वंदन करतो। आजच्या या वसंत विचारमाला 2025 या भरपूर वर्षापासून चाललेला सुसंस्कृत आणि चांगला कार्यक्रम, अशा या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर आपल्या सर्वांचे महत्व आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सदस्य आपल्या सर्वांचे बापू सन्माननीय बाबूसिंगजी महाराज, महाराष्ट्र प्रदेशचे मृद व जलसंधारणचे कॅबिनेट मंत्री माझे मोठे बंधू सन्माननीय संजयभाऊ राठोड, मंचावर उपस्थित ज्यांना आपण आत्ताच ऐकलं सन्माननीय हरिभाऊजी राठोड, माझे मोठे बंधू सन्माननीय राजेश भैया राठोड, सन्माननीय महंत सुनीलजी महाराज त्यांचं व्याख्यान आपण सर्वांनी ऐकलं आणि त्यांनी व्यवस्थितरित्या सन्माननीय स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब असो किंवा महाराष्ट्राची सुरुवात करणारे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असो त्यांची माहिती दिली। असे जे रेणुजी देसाई साहेब, आमचे मोठे बंधू सन्माननीय देवानंदजी पवार, मोहनजी राठोड, समोर उपस्थित सन्माननीय विद्याताई, तसेच अनिलजी नाईक आणि वसंत विचारमाला त्यांनी सुरू ठेवलेली सर्व सदस्य, त्यातले आमचे मित्र राजेशजी चव्हाण जालनेकर, संदीपजी चव्हाण जिंतूरकरजी, आपल्या सर्वांचं इथे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण आज माझा इथे मान सन्मान केला, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचा इथे खूप खूप आभार व्यक्त करतो। आजच पत्थर कोण उठे अशा या चित्रपटाचं मला वाटते टीजर आणि पोस्टर त्याचं लोकार्पण होतोय, म्हणजे आपल्यासाठी प्रस्तुत करण्यात येतोय। देसाई साहेबांचा इथे आवर्जून उल्लेख करतो, त्यांनी व्यवस्थितरित्या सर्व काही माहिती दिली। एवढी माहिती मी याच्यासाठी देऊ शकत नाही, कारण की स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब असतील किंवा स्वर्गीय बाबासाहेब नाईक असतील ते 1979 साली गेले आणि माझा जन्म हा 82चा आहे, म्हणून मी जे काही बोलणार आहे आपल्या सर्वांच्या तोंडाने जे ऐकलेलं असेल किंवा माझ्या घरात जे ऐकलेलं असेल तेच बोलणार आपलं। पण हे सर्व बोलताना कधी कधी आपल्याला त्यांच्यासारखं वागावं लागते, म्हणून मी आवर्जून आपल्याला सांगू शकतो 100% नाही पण 10% तरी मी त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न तिथे करतो। एक छोटस उदाहरण देतो मी। काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांनी एक आंदोलन केलं, सर्व मंत्र्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करा, आणि मला तसं पत्र आला की तुमच्या घरासमोर आंदोलन करणार आहे म्हणून पुसबला। तर मी स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचा विचार लक्षात ठेवून मी स्वतः त्यांना पेंडॉल बांधून दिलं होतं, या पेंडॉलमध्ये बसा तुम्ही आणि आंदोलन करा। तर ही फार छोटी छोटी गोष्ट आहे, पण त्यांनी आपण मनात जिंकू शकतो लोकांचे। मी आज मराठी त्याच्यासाठी बोलतोय, मला मराठी बोलती आवडतं पण सर्वांना समजायला पाहिजे। MIDC चा विषय काढला आपण साहेब 1962 1962 साली कायदा आला आणि MIDC स्थापन झाली, आणि आज त्याच्यानंतर 1999 म्हणजे
अविनाश नाईक साहेब राज्यमंत्री झाले आणि त्यांना उद्योग खातं मिळालं. त्याच्यानंतर मनोहर नाईक साहेब हे राज्यमंत्री झाले आणि त्यांना जलसंधारण खातं मिळालं. आणि आज मी राज्यमंत्री झालो, मला ते दोन्ही खाते मिळाले. तर मी उद्योगाचं बोलत होतो की मी गुजरातला जाऊन आलो, तिथे उद्योग मंत्र्यांना भेटून आलो, तेलंगणा जाऊन आलो, मध्य प्रदेशचं पण उद्योगची धोरणं आम्ही तिथे अभ्यास करतोय. आणि मी सन्माननीय अजितदादांना सांगितलं की ह्या वस्तू आपल्याला बदलायला पाहिजे. उद्योगपती उद्योग लावायला महाराष्ट्रात आजच्या दिवसात घाबरत आहे, सत्य आहे. हे आम्ही दादांना पटवून दिलं आणि एक फॉर्मॅट बनवून दिलं. तो फॉर्मॅट दादांनी सीएम साहेबांना दिला आणि जो वसंतराव नाईक साहेबांचा विचार होता की आपल्याला जोड उद्योग किंवा उद्योग किंवा शेतीशी निगडीत आपल्याला काहीही आपल्याला करायचं असेल. मी लातूर जाऊन आलो, तिथल्या काही उद्योगांना भेट दिलं. 10 ते 12 सॉल्व्हंट प्लांट आहे तिथे सोयाबीनचे आणि प्रायव्हेट एपीएमसी ह्या 50च्या जवळपास आहे आणि 1 लाख टन एवढी सोयाबीनची खपत तिथे महिन्याला आहे, जे आपल्याला वर्षभरात होत नाही आमच्या पुसतला, तसं तिथे आहे. नंतर आवर्जून एक विषय असं सांगतोय मी, सुरुवातीला वसंतराव नाईक साहेब यांनी हरित क्रांती घडवली आणि आज आपण त्यांना तसं ओळखतो. नंतर जलक्रांती जलसंधारणचे जनक म्हणून स्वर्गीय सुधाकर नाईक साहेबांना ओळखतो. त्यानंतर मनोहर नाईक साहेब आले आणि त्यांना राजकारणाची दिशा ही थोडीशी हळू चालवावं लागलं, कारण की पूर्ण परिवार आणि समाजाला कसं टिकून ठेवायचं. कारण की सुधाकर नाईक साहेब गेल्यानंतर कुठं आपला समाज हा भटकायला नको म्हणून त्यांनी फार संयमी राजकारण केलं. पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुटखा बंदी सारखा मोठा निर्णय घेतला. म्हणून मी म्हणतो, आणि आजच्या काळात नंतर संजय राठोड साहेब यांना संधी मिळाली 2014 साली आणि जो प्रश्न रखडलेला होता कोहरा दिल्लीचा विकास आराखडा आणि त्याचा विकास प्रत्यक्षात डोळ्यासमोर आला पाहिजे, ते संजू भाऊनी इथे घडून आणलं. म्हणून त्यांचा आवाज मिळाला. आता राहिलो मी, माझी सुरुवात आहे, पण निश्चितपणे कुठला तरी एक विषयाला हात घालून त्या विषयात पण मी चांगलं नाव यांच्या नंतर करण्याचा प्रयत्न करतो. एक आणखी विषय, सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी झाली आणि 5 डिसेंबरला स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांची शपथविधी मुख्यमंत्री म्हणून झाली होती. तर आमच्या दादांना अजितदादांना जाऊन सतत भेटत होतो मी, दादा आमची 5 लाख घ्या, आमची 5 लाख घ्या. पण दादा बोलले की 3 पक्षाचं सरकार आहे, भरपूर काही सुद्धा निवडून आलेले आहेत, थोडस विचार करावा लागते. पण नंतर मला असं समजलं शपथविधी नागपूरला होणार आहे आणि याच्या मागचा एक इतिहास असा आहे की वसंतराव नाईक साहेब हे पहिल्यांदा जेव्हा उपमंत्री झाले तेव्हा नागपूरच्या राजभवनमध्ये त्यांची शपथ झाली आणि ते एकटे उपमंत्री होते पूर्ण मंत्रिमंडळात. 10 दिवसानंतर 15 डिसेंबरला जरी आमची शपथविधी झाली असेल, पण त्याच ठिकाणी शपथ घ्यायला मिळाली आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी एकटाच राज्यमंत्री. आणि मला याचा आनंद आहे की मी एकटाच नाही तर संजू भाऊ आणि मी आम्ही दोघांनी सोबत तिथे शपथ घेतली. वसंतराव नाईक साहेब यांच्याबद्दल कितीही बोललो तरी ते कमी आहे. त्यांच्या विचारावर चालणे फार आवश्यक आहे. मनुष्य जन्माला येतो, मृत्यू अटळ आहे, पण विचारधाराही कधी मरत नाही. मला स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेबांच्या 2 गोष्टी मला आठवण आहे. एक म्हणजे वर्षा बंगल्यात होते तेव्हा मला एकदा बोलले की कुठल्याही खुर्चीवर तू कुठल्याही खुर्चीवर जेव्हा बसशील, म्हणजे आज राज्यमंत्री झालो, तर त्या
खुर्चीला एक दिवस सोडायचा आहे हे मनात ठेवून त्या खुर्चीवर बसायचं. ह्या सर्व आठवणी आहेत. वसंतराव नाईक साहेब यांना बघायला नाही मिळालं, पण त्यांचं नाव माझ्या पाठीमागे त्यांचं रक्त आहे, म्हणून त्याचा मला अभिमान आहे. मी सर्वच बसलेला महंत असतील, सर्व उपस्थित सर्व आमचे बंधू भगिनी असतील, यांना एवढंच सांगेन की आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या विचाराची पूर्ण माहिती आपण द्यावं. कारण की आजचं जो पिढी आहे ही पिढी थोडंसं मॉडर्न म्हणतो आपण. मॉडर्न ठीक आहे, मॉडर्न असायलाच पाहिजे, जगासोबत आपण बदललो पाहिजे, पण आपले रूट आणि आपली जुनी विचारधारा कधी बदलायला नाही पाहिजे. वसंतरावजी नाईक साहेबांचं खूप कायदा असेल, रोजगार हमी असेल, हरित क्रांती असेल, मोठ्या मोठ्या धरणाचे पाया रचना असेल, पंचायत राज असेल, नवी मुंबईची स्थापना असेल, किंवा कपरेण आणि नरिमन पॉइंटच्या रिक्लेम ज्याला म्हणतो आपण, समुद्रात जमीन तयार करणं, हे सर्व काही आपण ऐकतोय, सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणून त्यांच्या बरोबर आपण तिथे त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही, पण त्यांच्या विचारावर चालून त्यांचे विचार हे आपण जिवंत ठेवू शकतो. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचे विचार जिवंत ठेवा. मी श्रीमानजी एक शेवटचा विषय घेतो. वसंतरावजी नाईक साहेब जेव्हा तुकडोजी महाराज इथे ऍडमिट होते तेव्हा त्यांना भेटायला आले आणि महाराजांना सांगितलं की मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तुम्ही मला सांगा मी काय करू, तुम्ही जे सांगणार ते मी करू शकतो, आज मी मुख्यमंत्री आहे. महाराज एवढेच बोलले की जेव्हा मी आजारी झालो आणि मला मुंबईला यायला फार त्रास झाला, तो विदर्भातील खोऱ्यातील दऱ्यातील कानाकोपऱ्यातील जनतेला मुंबईपर्यंत येणं फार अवघड आहे, म्हणून तुम्ही कॅन्सरचं हॉस्पिटल नागपूरला सुरू करा. आणि तिथे शब्द देऊन वसंतराव नाईक साहेबांनी तुकडोजी महाराज हा कॅन्सरचा हॉस्पिटल तिथे उभारला. आणि त्या काळात शासनाकडे पैसे नसायचे आणि शासन पैसे द्यायचं नाही कुठल्याही अशा हॉस्पिटलला. तेव्हा त्यांनी सर्व प्रायव्हेट लोकांना सर्वांना विनंती केली आणि सर्वांनी 100 रुपये 50 रुपये काय असो असं जमा करून लोकवर्गणीतून तिथे हॉस्पिटलची निर्मिती केली. असा दूरदृष्टीवाला नेता आपल्याला आज बघायला मिळत नाही. पण ठीक आहे, जसं काळ बदलतो तसं राजकारण बदलतो आणि जसं राजकारण बदलतो तसं आपल्या सर्वांना बदलावं लागते. राजकारण होत राहील, पण समाजकारण आणि समाजासाठी जेव्हा यायचं असते तेव्हा संजूभाऊ आणि मी आम्ही ठरवलेलं आहे की अशा दाराच्या बाहेर आपल्या पक्षाचा झेंडा बाहेर ठेवून आत यायचं. आणि ते आम्ही सतत करत आहे. तिथे मी परत एकदा वसंत विचारमाला आणि सर्व यांच्या सदस्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्याला आता महाराजांना आणि संजूभाऊंना पण ऐकायचं आहे. आणि बाजूला वायबी सेंटरला वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचा एक कार्यक्रम 5 वाजता होणार आहे. सर्वांनी अजितदादा त्या प्रोग्रामला येणार आहे. आपण सर्वांनी तिथे आपली हजेरी लावावं आणि दादांना आणि ऐकावं आणि वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने जे कास्तकारांना शेतकऱ्यांना जो पुरस्कार देतो त्याच्यात सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय सेवालाल, जय यशवंत, जय वसंत.